नमस्ते मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आता आपण पाहतो मामा इकडे महाराजांकडे आलेले असतात, पण त्यांच्या स्थानावर तिथे काही गुरुदेव दिसत नाहीत. मामा म्हणतात, तुम्ही कुठे आहात? आता मी इथं आलो आहे. पण मामांना गुरुदेवांकडून असं समजतं की मी आता पुढे आलेलो आहे आणि बाहेर ये, तुला समजल की मी कुठे आहे म्हणून. मामांना त्यांचे पावले दिसू लागतात. त्या पावलाच्या सहाय्याने मामा त्यांच्या मागून जाऊ लागतात. पुढे आपण पाहतो मोळे महाराजसुद्धा त्यांच्या गुरुजींपाशी आलेले असतात, पण तेही देखील तिथे नसतात. ते देखील पुढे निघून गेलेले असतात. ते सुद्धा म्हणू लागतात, जसं मी बाळूला सोडून आलं तसं माझे गुरुजी देखील इथून निघून गेलेत. मोळे महाराजसुद्धा त्यांच्या पावलाच्या सहाय्याने ते सुद्धा पुढे निघू लागतात. इकडे आपण पाहतो मामा अजून निश्चित पडलेले असतात. इकडे बापू, दत्तू सर्व लोक विचार करत असतात, अरे मामाला अजून काय झालं आहे, अजून उठलेले नाहीत, आता ह्याला काय म्हणायचं. अण्णासुद्धा म्हणत असतो, असं मी पहिल्यांदाच पाहत आहे की मामा निश्चित पडले आहेत. नेमकं काय झालं आहे काहीच समजत नाही आहे, आता काय म्हणायचं याला. पुढे आपण पाहतो अण्णाच्या मुलीला पोटामध्ये खूप त्रास होत असतं. ती म्हणत असते, आय मला वाचव वाचव, बा कधी येतील, ती अशी बोलत असते. त्यांच्या घरामध्ये असणारी एक जण बाई बोलू लागते, बाळातपण तर मी पाहिलेत, पण हे असं होत्याला पहिल्यांदा पाहत आहे. असे का होत आहे हिला तेच समजत नाही. त्या मुलीची आई म्हणू लागते, हे सुद्धा मामांकडे गेले आहेत पण अजून आलेले नाहीत. काय झालं असेल, मामा अजून उठले आहेत की नाही कोणास ठाऊक. ती मुलगी म्हणू लागते, आई मला वाचव, मला खूप आता त्रास होत आहे. इकडे आपण पाहतो अण्णा मामांना विनवणी करत असतो, हात जोडत असतो, म्हणत असतो, मामा मुलीचं तेवढं बघा, तिला काय झाले काही समजून झालं आहे. बाळातपण सुद्धा झालेलं नाही आणि दिवससुद्धा भरून आलेले आहेत. इकडे अजून त्या मुलीच्या आईला भीती वाटू लागतं की आता काय होणार, अजून हे आलेले नाहीत. तसे म्हणून ती खूप रडू लागते. त्यांच्या शेजारने जे आलेले असतात ते म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू, काहीही होणार नाही, मामा आहेत पाहून घेतील. पुढे आपण पाहतो मामा मोळे महाराजांच्या पावलांच्या सहाय्याने त्यांच्या गुरुजींच्या स्थानावर येतात. पण तिथे आल्यावर मामा म्हणू लागतात, अरे हे तर माझ्या गुरुजींचं स्थान आहे, पण पावलं तर इथंपर्यंतच येऊन थांबले आहेत. आता ह्याच्या पुढे मी यायचं कसे, आणि मी दत्त महाराजांकडे यायचं आहे मला. तसे बोलताच मामांना परत एक रस्ता दिसू लागतो. मामा त्या रस्त्याने जाऊ लागतात. पुढे आपण पाहतो मुलगी खूप रडत असते व म्हणत असते, आई मला वाचव. तसे म्हणून ती जरा बेशुद्ध पडते. त्यांच्या घरचे खूप घाबरतात. त्यांची आई म्हणू लागते, अरे मुलीला काय झालं कोणास ठाऊक, म्हणून ती खूप घाबरते. तेवढ्या तिथे एक जण हाक मारू लागतो. त्या मुलीची आई म्हणते, मी पाहते कोण आहे घराबाहेर, मला वाटतं हेच आले असतील, म्हणून ती बाहेर येते. पण तिथे एक जण आलेला असतो व तो म्हणत असतो, हे घ्या भंडारा. मुलीची आई म्हणते, पण तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात. तो सांगू लागतो, मामाने मला इकडे पाठवला आहे. पण ते विचारत असते, तुम्ही कोण आहात, पण ते काही सांगत नाही. फक्त एवढंच सांगतात की मला मामाने पाठवला आहे. तसे म्हणून तो निघायला तयार होतो. त्या मुलीची आई म्हणते, नाही थोडा वेळ थांबा, तुम्हासनी मी काहीतरी देईल, पाणी तर पिऊन जावा. पण तो सांगतो, बरं ठीक आहे घेऊन या. नंतरून त्या मुलीची आई पाणी घेऊन येते, पण बाहेर कोणीही दिसत नाही. ती आजूबाजू इकडे पाहते, पण तिथे कुठेही तो व्यक्ती दिसत नाही. ते आता लोकांना विचारू लागते, अरे इथे एक जण आला होता, तो कुठे गेला. बाकीचे सांगू लागतात, तो तर गेला केव्हाचा निघून. इकडे दत्तू म्हणत असतो, मामा तुम्हाला असं कधी आम्ही पाहिलेलं नाही, तुम्ही उठा लवकर, आता खूप झालं, आम्हाला बी आता सहन होणं झालं या. पुढे आपण पाहतो त्या मुलीची आई ते भंडारा घेऊन येते व त्या मुलीच्या कपाळाला लावते. शेजारने विचारू लागते, अहो कोण होते ते आणि तुम्हाला भंडारा देऊन गेले. मुलीची आई सांगू लागते, मामाने त्यांना धाडलं होतं आणि भंडारा तिने आता दिले आहेत मला, आता लावलं की हिला बरं होईल बघ, असे ती म्हणू लागते. तिथे आलेली स्त्री म्हणू लागते, अहो पण ते कोण होते,
विचारायचं तर होतं, विचारासुद्धा नाही तुम्ही. ते मुलीची आई म्हणते, होय ते राहिलंच, विचारलं नाही मी कोण होते, कुठून आले, फक्त एवढंच म्हणला की मामाने पाठवला आहेत. आता इकडे बापू म्हणत असतो, मामा तुम्ही दररोज ओरडता, त्याची आता मला सवय झाली आहे. तुम्ही उठा आणि कधी ओरडता असे झाले आहे मला. मी काहीतरी चुकलो तरी मला ओरडा. पुढे आपण पाहतो मोढे महाराज व त्यांचे गुरुजी दोघेही दत्त गुरुजी पैसे आलेले असतात व ते सांगू लागतात, आज तुमचा प्रकट दिन आहे आणि आज तुमचं दर्शन झालं तर चांगलंच आहे आमासने. गुरुदेव दत्त विचारू लागतात, हो तुम्ही दोघे तर आलात, पण बाळप्पा आलेला नाही, कुठे आहेत ते? मोळे महाराज सांगू लागतात, हो तो सध्या आता येतच आहे, येईलच. मोळे महाराजचे गुरुजी सांगू लागतात, मी पुढे आलो, नंतरून हा माझा शिष्य आला, आता त्याच्या मागून बाळप्पा येत आहे. गुरुदेव दत्त सांगू लागतात, हो ते बरोबरच आहे. गुरुजींनी पुढं जावं, त्यांच्या सहाय्याने मागून त्यांचे शिष्य यावं. तेवढ्यात तिथे बाळूमामा येतात. गुरुदेव दत्त सांगू लागतात, ते पहा बाळूसुद्धा इथे आलेले आहेत. बाळूमामा विचारू लागतात, गुरुदेव तुम्ही मला सोडून का आला तिथे? मी सुद्धा तिथे आलो होतो तुमच्या स्थानावर. दत्त गुरुदेव सांगू लागतात, याचं उत्तर मी देईल तुला. आपलं कसं आहे, गुरुजींच्या मागून आपण यावं, म्हणजे गुरुजींच्या मागून शिष्यानं यावं आणि गुरुजी जे सांगाल तेच आपण करावं. बाळूमामा सांगू लागतात, बरं बरं ठीक आहे. तसे म्हणून ते पाया पडू लागतात. पुढे आपण पाहतो दत्तू बापू खूप रडू लागतात व म्हणू लागतात, मामा आता 2 दिवस झालं तुम्ही निश्चित पडला आहे, आता तर आमचे धीरसुद्धा आम्ही सोडलो, आता काय करायचं तुम्हीच सांगा आणि ओटा लवकर. इकडे अण्णा म्हणत असतात, मामा मी काहीतरी कारण घेऊन आलो होतो, पण तुम्हासनी असं बघून आता सांगावं तरी काय? तुम्ही केव्हा उठता आता एवढंच आम्हासनी वाटत आहे. लवकर उठा मामा, तुम्हासनी असं बघून सवय नाही. तुम्ही असं झोपलेलं आम्ही कधी पाहिलेलं नाही. मामा तुम्ही उठा लवकर. तसे बोलून सर्व लोक खूप रडू लागतात. अचानक मामा एकदम उठतात. बापू म्हणतो, अरे तिकडे पहा मामा उठलेत, जागे झालेत मामा. मामा उठलेलं पाहून सर्व लोक खूप आनंदी होतात व म्हणू लागतात, अरे मामा उठलेत, मामा उठलेत. आता मामा त्यांच्या स्थानावर येऊन बसतात. सर्व लोक मामाच्या पाया पडू लागतात. पुढे मामा अण्णाला विचारू लागतात, काय अण्णा इथे आला आहेस, काही काम होतं का? मामा पुढे बोलतात, बरं ठीक आहे, आता दत्त जयंती आहे ना, आपल्याला आरती करायची आहे. पण बापू सांगू लागतो, मामा तो काहीतरी कामासाठी आला होता इथे आणि त्याचं काहीतरी काम आहे, तो सांगणार आहे. मामा म्हणतात, ते काय बी नाही, आधी आरती झाल्यावर मगच तुमची कामं, आधी आरती करून घ्यायचे इथे. तसे म्हणून सर्व लोक आरती करू लागतात. पुढे आपण पाहतो आरती झाल्यानंतर अण्णा इकडे घरी येतो व त्याच्या पत्नीला हाक मारतो, बाहेर बोलावतो, इकडे ये. त्यांची पत्नी पाणी घेऊन येते व त्यांना देते. अण्णाची पत्नी सांगू लागते, तुम्हाला कसं सांगू आणि काय नाही असं झालं आहे. आणि अण्णा सांगू लागतो, अगं काय झालं ते तरी सांग. त्याची पत्नी बोलते, अहो मुलगीला मुलगा झाला. अण्णा म्हणतो, म्हणजे मी आजा झालो, मला नातू झाला? अण्णाची पत्नी म्हणते, अहो होय. अण्णा म्हणू लागतो, मग लेक कशी आहे आपली? अण्णाची पत्नी म्हणते, ती सुद्धा चांगली आहे. अण्णा म्हणू लागतो, हे सर्व कसं झालं बरं? अण्णाची पत्नी म्हणते, अहो इथे मामाने कुणाला तरी धाडलं होतं आणि तो भंडारा घेऊन आला होता आणि ते मी हिच्या कपाळाला लावलं तर सर्व चांगलं झालं बघा. अण्णा म्हणू लागतो, केव्हा सकाळी भंडारा दिलं? मामा तर निश्चित पडलं होतं तेव्हा, आणि मामाने कसं धाडलं त्यासनी? म्हणजे मामांचं आपल्याकडे लक्ष होतं म्हणा की, आपण उगाच संशय घेतला. मामाने माझं तळ्यावरती मी सांगत होतो पण काहीच ऐकून घेतलेलं नाही. मला वाटलं की ह्या वेळेस आपलं मामाने काम केलेलं नाही, पण मी न सांगता मामाने आपलं काम केलं. अण्णा पुढे सांगू लागतो, मामा निश्चित पडले होते, ते पाहून सर्व रडत होते. अचानक आज मामांना जाग झाली, मामा आज उठले. ते पाहून सर्व लोक खूप आनंदी आहेत आता तळावर.
पुढे आपण पाहतो दत्तू मामांना म्हणत असतो, मामा आता इथे चारा वगैरे सर्व संपला आहे, आपल्याला आता दुसरीकडे जावं लागेल, मेंढरांना खायला इथे काहीही नाही. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, चारा वगैरे नसेल तर मग दुसरीकडे जावंच लागेल आपल्याकडला. मामा बोलतात, बरं ठीक आहे, मी आता कौल लावतो, मग कुठं जायचं आहे ते सांगतो तुम्हासने. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.